प्रभूला धन्यवाद. बर बघा, देव बापाने आदम हवेला बनवलं, त्यांना देवाने त्यांना आशीर्वादित केलं, संपूर्ण पृथ्वी व्यापून टाका, फलद्रूप व्हा. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? आमचा देव आहे ना, तो आशीर्वादाचा उगम आहे. हालेलुया. तो आम्हाला आशीर्वादित करणारा देव आहे. अनुवाद 28 1 ते 14 वचनांमध्ये खूप सुंदर रीतीनं परमेश्वराने आशीर्वाद दिलेले आहेत. इस्रायल लोकांसाठी परमेश्वराने आशीर्वाद सिद्ध केले. बरं, आता आशीर्वाद जर आपण मूळ हिब्रू भाषेत आशीर्वाद शब्दाचा अर्थ पाहिला तर काही गोष्टी आपल्याला लक्षात येतात. जर असं कोणाला विचारलं तुला आशीर्वाद पाहिजे म्हणजे नेमका काय पाहिजे, तो म्हणतो मला नोकरीचा आशीर्वाद पाहिजे. कोणी म्हणतं मला छोकरीचा आशीर्वाद पाहिजे, म्हणजे लग्न न जमणार आहे, बाकी काही नाही. प्रत्येकाचे आशीर्वादाकडे पाहण्याचे दृष्टिकोन वेगळे आहेत. पण खऱ्या अर्थाने आशीर्वादाचे 3 अर्थ आहेत. मूळ भाषांतरातून त्याच्याकडे थोडक्यात लक्ष देऊया. पहिली गोष्ट, पुरातन इब्री भाषेप्रमाणे आशीर्वादाची व्याख्या, सगळ्यात पहिला शब्द मी तुम्हाला सांगेन, जिंकण्याचा अभिषेक म्हणजे आशीर्वाद आहे. किती लोक आमेन म्हणतील? ज्याला देवाचा आशीर्वाद मिळालेला आहे त्या माणसाला कुणी हरवू शकत नाही. तो जिथं उभा राहील परमेश्वर त्याला यशप्राप्ती घडून आणून देईल. आपला दावीद राजा 66 लढाया लढला. किती? बायबलमधला हा थोर दावीद राजा 66 लढाया लढला, पण तो कधीच कुठली लढाई हारला नाही. ही परमेश्वराची त्याच्यावर कृपा, देवाचा आशीर्वाद होता. पहिला अर्थ, आशीर्वाद म्हणजे तुम्हाला कुणी हरवू शकत नाही, जिंकण्याचं सामर्थ्य म्हणजे आशीर्वाद आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आशीर्वाद म्हणजे वरचढ होण्याचं सामर्थ्य. वरचढ, तुमच्या पुढं कोणाचा टिकाव लागणार नाही, अशा प्रकारचे जुन्या करारात देवाने आशीर्वाद दिलेत. ज्याच्यावर आशीर्वाद आहे तो नेहमी पहिल्या नंबरवरती राहणार आणि नेहमी परमेश्वर त्याची उन्नती करत राहणार. आणि तिसरा, आशीर्वादाचा अर्थ, ज्याला देवाने आशीर्वादित केलंय त्याला कुणीच शापित करू शकत नाही. हालेलुया, बोला येशू मसीह की. तर आज इब्री 7:7 मध्ये बायबल सांगतं, आज या वचनाकडून आपण काय पाहत आहोत? श्रेष्ठाकडून कनिष्ठाला आशीर्वाद मिळतो हे निर्विवाद आहे. श्रेष्ठाकडून कनिष्ठाला आशीर्वाद मिळतो. श्रेष्ठ म्हणजे कोण? श्रेष्ठ म्हणजे जर तुम्ही आहात, तुमचे आई वडील तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, कारण त्यांनी तुम्हाला जगामध्ये पाठवलंय. आमेन. जुन्या करारात कितीतरी आईबापांनी लेकरांना आशीर्वाद दिलेत. तर लेकरं उलट आईबापाला आशीर्वाद देऊ शकत नाहीत. तर बायबलमध्ये सांगितलंय श्रेष्ठाकडून कनिष्ठाला. सगळ्यांना समजतंय की नाही? तर सगळ्यात पहिली गोष्ट, वरिष्ठांकडून, वडील मंडळींकडून तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतात. बरं, आज माझे वडील माझ्यासाठी प्रार्थना करतील, देवा माझ्या मुलाला आशीर्वादित कर, खूप चांगली गोष्ट आहे. पण एक विचार केला तर माझ्या वडिलांचे वडील कोण होते? मग ते अजून श्रेष्ठ आहेत. त्यांचे वडील कोण? आणि असा विचार करताना सगळ्यात पहिला जो मानव आहे त्याच्यापर्यंत आपण गेलो, म्हणजे तो सगळ्यात मोठा. आणि त्याला बनवणारा कोण असेल तर तो आमचा परमेश्वर सगळ्यात मोठा आहे. हालेलुया. याचा अर्थ की देव सगळ्यांना आशीर्वादित करू शकतो. ते सामर्थ्य परमेश्वराच्या ठाई आहे की जो सर्वश्रेष्ठ आहे तो आम्हाला आशीर्वाद देऊ शकतो. आणि म्हणून श्रेष्ठाकडून कनिष्ठाला म्हणजे देवाची अथॉरिटी सगळ्यात उंच आहे आणि परमेश्वर आमचा निर्माण करता तो आम्हाला आशीर्वादित करतो. आता बायबलमध्ये आशीर्वादाच्या एवढ्या घटना आहेत, नुसतं तुम्हाला एकेकाची नावं घेऊन सांगितली तरी माझा सगळ्या संदेशाचा वेळ फक्त त्यांची नावं सांगण्यात निघून जाईल. मग आपण काय करतो? साताऱ्याचे लोक भात बनवतं की नाही? नाही? हो की नाही? अच्छा, बरं. भात बनवल्याच्या नंतर अख्खं पातेलं जमिनीवर टाकतं, बरोबर? आणि मग एक एक तांदूळ बघता, शिजलाय नाही शिजला असं सेपरेट करतं का शीतावरून? मग बायबलचं वचन पण आज शिकत असताना थोडकी उदाहरणं, पण त्याच्यातला गहन अर्थ आज आम्हाला कळायला पाहिजे. हालेलुया. टायटल तुम्हाला डिक्लेअर करायला मी वेळ लावणार नाही. मी आज कशावर बोलणार आहे? सगळ्यांनी म्हणा, मी. मोठ्या आवाजात, मी आशीर्वादित आहे. हे सातारा आशीर्वाद महोत्सव म्हणजे काय? तुम्हाला आशीर्वाद द्यायला आलो नाही मी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही माझ्यापेक्षा थोर लोक आहात. बोला येशू मसीह की. हालेलुया. मी तुम्हाला आशीर्वाद द्यायला आलो नाही, मी हे सांगायला आलोय, माझ्या देवाने आधीच तुम्हाला
आशीर्वादित केलेलं आहे तुम्हाला परिपूर्ण रीतीनं परमेश्वराने त्याच्या आशीर्वादाने भरलेला आहे. तो आशीर्वाद तुमच्या जीवनावर ऑलरेडी आहे, फक्त तुम्हाला जाणीव करून द्यायला आलोय तुमचा एक भाऊ म्हणून. प्रभूची स्तुती असो. बायबलमध्ये ना एक व्यक्ती आहे ज्याचं नाव होतं लबाड, म्हणजे याकोब, आहे की नाही. तर हा याकोब, त्याला मी लबाड का म्हटलो, नावाचा अर्थ तोच आहे, कारण की युक्तीने हिरावून घेणारा होता. याकोबाने आपल्या जीवनात 2 वेळा आशीर्वाद प्राप्त केले. किती वेळा आशीर्वाद प्राप्त केले? 2 वेळा आशीर्वाद प्राप्त केले. उत्पत्ती 27 अध्याय 18 ते 19 वचनामध्ये, उत्पत्ती 27 18 ते 19 वचनामध्ये वाचूया आपण. चला, उत्पत्ती 27 18 आणि 19. बघा, बापाकडे गेलाय मुलगा आशीर्वाद घ्यायला, मम्मीचं ऐकून काय करतो बघा. तो आपल्या बापाकडे जाऊन म्हणाला, बाबा. तेव्हा तो म्हणाला, काय आहे माझ्या बाळा, तू कोण? बाप विचारतोय. का विचारतोय? कारण बाप आंधळा झाला होता. एसाव आंधळा आहे, आणि ह्या परिस्थितीमध्ये हा बापाला मुलगा फसवायला निघालाय. बाप विचारतोय, बाळा तू कोण आहेस? आणि मग तो आता उत्तर देतो 19व्या वचनात. तेव्हा याकोब आपल्या बापाला म्हणाला, मी एसाव आपला वडील मुलगा आहे. आपल्या सांगण्याप्रमाणे मी केले आहे, तर उठून बसा आणि मी हरणाचे मांस आणले आहे, एवढे खा आणि आपण मला आशीर्वाद द्यावा. ह्या याकोबाने बापासाठी अन्न आणलेलं आहे. तर देवाच्या प्रिय लोकांनो, ह्याने बापासाठी अन्न तर आणलंय, सगळ्या गोष्टी बापासाठी चांगल्या करतोय, परंतु त्याच्या बोलण्यात लबाडी आहे, खोटं बोलतोय. एसाव त्याचा मोठा भाऊ आहे, आणि एसावाचे आशीर्वाद स्वतःला हिरावून घेण्यासाठी आईच्या शिकवणीवरून हा याकोब तिथं गेलेला आहे. बाप विचारतो, तुझं नाव काय? त्यावेळेस तो उत्तर देतो, माझं नाव एसाव आहे. याकोब उत्तर देतो, माझं नाव एसाव आहे. आणि सगळे आपल्या भावाचे आशीर्वाद बापाकडून प्राप्त करतो. आंधळ्या बापाला तो फसवतो. पुढे उत्पत्ती 32व्या अध्यायामध्ये एक सुंदरशी घटना दिलेली आहे. उत्पत्ती 32, आणि त्यातलं एकच वचन वाचेल मी, कारण की विश्वास ठेवा मी बायबल वाचून आलेलो आहे. आमेन. उत्पत्ती 32वा अध्याय 26वा एक वचन वाचतो मी. मग तो म्हणाला, पहाट होत आहे, मला जाऊ दे. तो म्हणाला, तू मला आशीर्वाद दिल्या वाचून मी तुला जाऊ द्यायचा नाही. ऐकलं सगळ्यांनी? याकोबाला किती वेळा आशीर्वाद मिळाला? किती वेळा? 2 वेळा. याकोबाचा पहिला आशीर्वाद बापाला फसवून घेतला. बाप आंधळा आहे याचा त्याने फायदा घेतला. पूर्ण मानेवरती कुठल्या तरी जनावराची कातडी लावून टाकली, म्हणजे त्या बापाला वाटेल की ह्याची केसाळ मान आहे. त्याचा भाऊ तसा होता. बाप ऐकतोय, अरे आवाज तर याकोबाचा आहे, पण हात लावलं तर वाटतं की तू एसाव आहे. बाप कन्फ्युजनमध्ये होता, पण बापाने सगळे आशीर्वाद देऊन टाकले. बरं, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, बापाने आशीर्वाद दिल्याच्या नंतर खरंच याकोब आशीर्वादित झाला होता का? झाला होता. प्रभूची स्तुती असो. आणि तो आशीर्वाद घेऊन काय केलं माहिती आहे? त्यांनी सासऱ्याच्या घरी चाकरी केली. शाब्बास, आशीर्वाद, हालेलुया. ज्यावेळेस सासरवाडीला गेला आणि दिसता क्षणी प्रेमात पडला. येशूचं प्रेम आहे ते तुम्हाला पाडत नाही, ते तुम्हाला उठवून उभं करतं. पण जगातलं प्रेम ते तुम्हाला खाली पाडून टाकतं, आणि मग त्याच्यात काही कळत नाही. बोलो येशू मसीह की. कॉलेजच्या लेकरांना माझं म्हणणं जास्त कळणार आहे आज. याकोबाला काय झालं ना, की त्याला प्रेम झालं, प्रीती झाली त्याची, आणि मग राहेलवर त्याला प्रेम वाटलं. आणि मग त्याने मामाला सांगितलं, मामा मुलगी द्या. मामा पण खूप हुशार होता. 7 वर्ष चाकरी कर, मी तुला मुलगी देतो. आणि मग काय, जो बापाला फसून आलाय त्याला दुनिया फसवणारच. जो बोया है वही काटेंगा, और ऐसा काटेंगा जिंदगी भर काटेंगा. हालेलुया. मग काय, लग्न झालं, आणि मग त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी कळतंय की ही तर थोरली मुलगी आहे, मी जी मागितली ती दिली नाही. मामा फसवलं आपण मला, आता काय करायचं? पुढचं नियोजन काय? आणखीन 7 वर्ष आशीर्वाद घेऊन 14 वर्ष इकडे सक्त मजुरी असते, पण 14 वर्ष सासऱ्याच्या घरी तो चाकर म्हणून काम करायचा. आता तुम्हाला ऐकताना खूप सोपं वाटते चाकर म्हणजे. बघा, आता साताऱ्यातली पद्धत मला माहिती आहे. जावई बापू आले, जावई बापूंनी यावे, पधारावे, जावई बापू आपण बसा, पाणी आण ग जावई बापूंना, थंड आण ग जावई बापूंना, असा लाड साताऱ्यामध्ये केला जातो असं मी ऐकलंय.
पण आता हा जावई चाकर झालाय. जावई घरात आला, याकोब तेवढे भांडे घासून घे. जावई बापू ते कपडे पडलेत कधीपासून तेवढे धुवून टाका. चाकरी करतोय तो. बापाकडून आशीर्वाद घेतल्यानंतर सासरवाडीत जाऊन चाकरी करतोय. मग ह्याला आशीर्वाद कुठपर्यंत म्हणता येईल? तुम्ही फसवून कोणाचं काहीच हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही ऐकताय चर्च? तुम्ही माणसाला फसवाल पण आशीर्वाद देणाऱ्या देवाला फसवू शकत नाही. माणसांपुढे तुम्ही काहीतरी लबाडी करू शकाल, पण ज्या देवाचे 7 नेत्र अखिल सृष्टीचं निरीक्षण करत आहेत त्या देवाला फसवणं अशक्य आहे. हालेलुया, प्रभूला धन्यवाद. बरं, हा एक आशीर्वादाचा भाग झाला. दुसरा टप्पा, एक दिवशी काय झालं, याचा सगळा परिवार, बायका, लेकरं सगळे चाललेले आहेत. जाता 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 एक क्षण असा आला, अख्खा परिवार पुढं गेला आणि हा एकटा मागं राहिला. मग एकटा मागं राहिल्यानंतर रात्रीची वेळ होती. एक कोणीतरी पुरुष, बलाढ्य पुरुष त्याच्या पुढं प्रकट झाला आणि मग तो पुरुष त्याच्याबरोबर कुस्ती खेळायला लागला. झोंबी, दोघांची झोंबी चालली आहे. आणि किती वेळ? आणि मग झोंबी चालू असताना ह्या याकोबाला कळालं, ज्याच्याबरोबर मी झोंबी करतोय हा काही साधारण माणूस नाही, हा कोणीतरी विशेष आहे. त्याने त्याला असं धरून घेतलं आणि त्याला म्हटलं, जोपर्यंत तू मला आशीर्वाद देणार नाही तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज रात्री येशूला तेच सांगायचं, जोपर्यंत तू माझं जीवन आशीर्वादित करत नाही, जोपर्यंत प्रत्येक आशीर्वाद मोकळे होत नाहीत तोपर्यंत मी जाऊ देणार नाही. हालेलुया, बोला येशू मसीह की. जरा आज कुणाला माहीत नसेल की तुम्ही आशीर्वादित आहात, आज तुम्हाला येशूच्या स्पर्शाची गरज आहे. हालेलुया. मग पहा तुमच्या जीवनामध्ये काय अलौकिक कार्य होतं. देवाच्या लोकांनो, या ठिकाणी हा याकोब झोंबी करतोय आणि मग तो पुरुष, जो पवित्र पुरुष त्याला म्हणूया आपण, तो म्हणतोय की मला जाऊ दे, पहाट झाली. पण याकोब त्याला सोडायला तयार नाही. आणि सरते शेवटी त्या पुरुषाने, जो स्वर्गातून आला होता, त्याने त्याला आशीर्वाद दिला. आता तो कोण होता हे काही वेळात आपल्याला कळेल. या झोंबीमध्ये, त्या ठिकाणी ज्यावेळेस या दोघांची झोंबी चालली, आशीर्वाद दिला आणि त्याने विचारलं, त्या पुरुषाने याकोबाला विचारलं, तुझं नाव काय आहे? बापाने विचारलं, तुझं नाव काय आहे? त्यावेळेस म्हणतो, मी एसाव आहे. आणि आज हा पुरुष त्याला विचारतो, तुझं नाव काय आहे? त्यावेळेस त्याने खरं उत्तर दिलं, याकोब. याचा अर्थ, देवाशी मनुष्य लबाडी करू शकत नाही. देवापुढं त्याला खरंच बोलावं लागलं. परमेश्वराची उपस्थिती आली की तिथं लबाडी चालत नाही. आणि ज्यावेळेस त्या पुरुषाने ऐकलं की ह्याचं नाव याकोब आहे, त्यावेळेस त्याने आशीर्वाद दिला, आज नंतर तुला याकोब म्हणणार नाहीत, इथून पुढं तुझं नाव इस्राएल होणार आहे. हालेलुया, बोलो येशू मसीह की. कारण की तू माणसाशी आणि देवाशी झगडून आशीर्वादित झालेला आहे. हालेलुया. माणसाशी आणि देवाशी तुझं झगडणं झालेलं आहे. माणसाशी आणि देवाशी झगडून तू स्थिर राहिलेला आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी बायबलचं वचन स्पष्ट करतं की माणसाशी झगडला म्हणजे काय? भावाशी भांडून इकडून तिकडून आशीर्वाद गोळा करून घेऊन आला, तो वेगळा पाठ झाला. पण त्या रात्री तो साक्षात देवपुत्राशी, येशू ख्रिस्ताशी झोंबी घेत होता. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? कळतं तुम्हाला का? कारण इथं शब्द वापरलाय की तू देवाशी पण झोंबी केलेली आहे, देवाशी झोंबी करून तू टिकलेला आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, झोंबी करून टिकणं म्हणजे काय? त्या रात्री देवाची त्याची फायटिंग चालू नव्हती. समजून घ्या, झोंबी म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्हाला कोणाला ट्रेन करायचं आहे, तुम्हाला तयार करायचं आहे, त्या रात्री परमेश्वर याकोबाला तयार करत होता. हालेलुया. परमेश्वर याकोबाला तयार करत होता. त्या रात्री परमेश्वर त्याला तयार करत होता. आणि हे होत असताना त्याला असा काही हात लावला त्या दूताने किंवा त्या स्वर्गातून आलेल्या पुरुषाने की त्याची अशी काही कमरेमध्ये त्याचं हाड सटकलं की तिथून पुढं तो लंगडत चालायला लागला आयुष्यभर. तुम्ही ऐकताय? याकोब लंगडा झाला. बोलो येशू मसीह की.
आम्हाला असं वाटतं की येशूकडे आल्यानंतर आमचे खराब झालेले पाय नीट होतात. कधी कधी येशू लंगडं पण करतो माणसाला. हालेलुया. समजून घ्या का लंगडं करतो. आजपर्यंत याकोब नुसता डोंगराला आग लागली, पळा पळा पळा, नुसता पळायचा. बापापासून पळतो, आईपासून पळतो, भावापासून पळतो, सासऱ्यापासून पळतो, नुसता पळतच राहिला होता. परमेश्वराने त्याचं पळणं बंद केलं आणि आता एका जागेवर उभा राहा आणि लढायला सुरुवात कर, कारण मी तुझ्या बरोबर आहे. आज नंतर तुझं नाव इस्राएल होणार आहे. एल एल म्हणजे एल शडाय, एल सिदकेनू, एल एल म्हणजे साक्षात परमेश्वराचं नाव आहे. त्या याकोबाच्या नावात लबाडी होती आधी, पण ज्यावेळेस त्याचं नाव इस्राएल झालं त्यावेळेस त्याच्या नावामध्ये साक्षात परमेश्वर उतरून आलेला आहे. त्याच्या जीवनात देव आलेला आहे. आणि म्हणून आज कितीतरी देश त्या इस्रायलच्या विरुद्ध उठतात, तरी पण इस्रायल यशस्वी का होतो, कारण त्या रात्री परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलेलं होतं. बोलो येशू मसीह की हालेलुया. बघा, याकोबाला 2 वेळा आशीर्वाद मिळाले. एकदा बापाकडून मिळाले, एकदा स्वर्गीय बापाकडून मिळाले. जगिक बापाकडून मिळालेले आशीर्वाद घेऊन त्याला चाकरी करावी लागली, आणि ज्यावेळेस स्वर्गीय बापाचे आशीर्वाद मिळाले त्यावेळेस तो राज्य करू लागला. त्याचं रूपांतर एका मोठ्या राष्ट्रामध्ये झालं. खरे आशीर्वाद उतरून आले. देवाची स्तुती असो. आणि ह्याच वचनाला ज्यावेळेस अजून आपण पुढे पाहतो की ह्या याकोबाचा इस्रायल झाला. इस्रायल एक राष्ट्र तयार झालं, अनेक लोक तिथं तयार झाले आणि देवाचं अद्भुत गौरव झालं. आणि मग तुम्हाला पुढे स्टोरी माहिती आहे की ह्या इस्रायल लोकांना गुलामगिरीत जावं लागलं. कुठल्या राजाच्या? फारोच्या. कुठला देश? मिसर देश. या वचनाकडे आपण लक्ष केंद्रित करूया. हे लोक आशीर्वादित आहेत, पण ज्या ज्या वेळेस त्यांनी चुका केल्या, आपल्या सख्ख्या भावाला त्यांनी खड्ड्यात टाकलं, 20 रुपयाला विकून टाकलं, हे त्यांचे अपराध आहेत. परमेश्वर मोजतो प्रत्येक गोष्ट. आपल्याला वाटतं की देव पाहत नाही. परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवणारा परमेश्वर आहे. तुम्हाला तुमची आई जेवढं ओळखते त्याच्यापेक्षा जास्त तुमचा देव तुम्हाला ओळखतो. आमेन. अशी साताऱ्यात एखादी आई आहे का जिने बाळाच्या डोक्यावरचे केस मोजलेत? आता बाळ टकलं असेल तर सांगू नका, पण केस असतील तर मोजलेत? शक्य नाही. पण देव म्हणतो की प्रत्येकाच्या मस्तकावर किती केस आहेत त्याने मोजलेले आहेत. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. त्याच्या एवढं आम्हाला कुणी ओळखत नाही. त्याला सगळं ज्ञात आहे, त्याला सगळं ठाऊक आहे. ह्या इस्रायल लोकांच्या अपराधांमुळे ते गुलामगिरीमध्ये गेले. 400 वर्ष गुलामगिरी. आणि मग त्यांच्यासाठी परमेश्वराने महान रीतीनं मोशेला उभं केलं, आणि मग हा मोशे त्या लोकांना तिथून बाहेर काढतो. सुंदर घटना आहे. बरं, आता एक अशी परिस्थिती आली. गणनाच्या पुस्तकात खूप सुंदर रीतीने लिहिलेलं आहे. 22व्या अध्यायात, गणनाच्या 22व्या अध्यायात. या 22व्या अध्यायात गणनाच्या एक सुंदर अशी घटना आहे. इस्रायल लोक निघाले तेव्हा 6 लाख होते. सगळ्यांनी म्हणा 6 लाख. आणि ज्यावेळेस ते कनान देशात पोहोचले, कमीत कमी 40 लाख असतील, त्याच्यापेक्षा जास्तच असण्याची दाट शक्यता आहे. लाखो लोक ज्या वेळेस एखाद्या ठिकाणी जाऊन पोचायचे, 40 वर्षाचा प्रवास. देवाच्या लोकांनो, जर आज आपल्या घरी 2 पाहुणे आले, ते म्हटले आम्ही 2 दिवसासाठी आलो, या ना, या मावशी, या काका, या, खूप छान, या या या. 3रा दिवस उजळला तर लगेच माणसं विचारतात कधी जाणार आहेत आपण, है ना? कारण की प्रत्येकाच्या घरात कामं आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु जर आपल्याकडं आज साताऱ्यात 6 लाख पाहुणे आले तर आपली काय गंमत होणार आहे की नाही? 6 लाख पाहुणे आपल्याला सांभाळता येतील का? 6 लाख पाहुण्यांना आपल्याला कसं पोचता येईल? आणि पाहुण्यांनी म्हटलं आम्ही अजून 8 दिवस राहतो, तर आपल्या घरात काही शिल्लक राहणार नाही. असेच हे 6 लाख पाहुणे ठिकठिकाणी जायचे, जिथं जातील तिथं सगळं फस्त करून टाकायचे. मग परमेश्वर त्यांना लावे पक्षी दे, त्यांना खजुरीची झाडं दे, त्यांना पाणी दे. देवाने खूप चमत्कार केले, मान्ना दिला स्वर्गातून त्यांच्यासाठी, एवढे आशीर्वाद दिले. बरं, आता एक दिवस असा आला, 22व्या अध्यायात गणनाच्या लिहिलंय की त्यांनी मोवाबाच्या मैदानामध्ये त्यांनी तळ दिला. आले आणि डायरेक्ट त्यांनी कब्जा केला आणि डायरेक्ट तिथं त्यांनी आपलं सगळं त्यांनी ठेवून दिलं. तिथं तंबू वगैरे बांधले, तळ देऊन टाकला आणि तिथं येऊन थांबले मोवाबाच्या मैदानामध्ये. आता तिथला जो राजा होता तो राजा बला घाबरून गेला, कारण की त्याच्या कानी आलं होतं आमोरी लोकांची यांनी कशी वाट लावली. जिथं जाईल तिथं हे लोक वरचढ ठरतात आणि असे पाहुणे आपल्याला काय परवडणार नाहीत. हे जर 2-4 दिवस इथं थांबले तर सगळं आमच्या देशाचा सगळा नाश होऊन जाईल आणि हे सगळं फस्त करून निघतील. तर आपण काय करू, यांना हाकलण्यासाठी काहीतरी योजना केली पाहिजे. आणि म्हणून
या ठिकाणी त्यांनी एका अशा व्यक्तीला बोलवलं की जो व्यक्ती ह्या सर्व इस्रायल लोकांना शाप देऊ शकेल. ऐकताय तुम्ही? इस्रायल लोकांना काय देणार? पण आत्ताच तर आपण ऐकलं की त्यांना देवाने आशीर्वादित केलंय. हालेलुया. मग त्या बलाम नावाच्या व्यक्तीला बोलवलं. मी थोडं खाली येऊ का तुमच्याजवळ? बरं, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप आनंद वाटतो मला लोकांच्या जवळ यायला. हालेलुया. तर गणना 23 मध्ये खूप सुंदर घटना दिली. 6 लाख पाहुणे आलेत आपल्याकडे. राजा घाबरलाय आणि त्या बलामाला बोलवलं. कारण बलामाची खासियत होती, तो ज्याला शाप द्यायचा तो शापित व्हायचा, तो ज्याला आशीर्वाद द्यायचा तो आशीर्वादित व्हायचा. खूप सुंदर रीतीनं त्याच्याकडे ती कला होती किंवा त्याच्याकडे त्या गोष्टी प्राप्त होत्या. निरोप पाठवला राजाने. राजाचा निरोप ऐकून त्याला आनंद वाटला. एवढ्या मोठ्या राजाने मला आमंत्रण दिलेलं आहे. गरिबांनी बोलू द्या, कुणी जात नाही. श्रीमंतांनी बोलू द्या, फाटकी पत्रिका दिली तरी तोंड घेऊन निघतील. गरिबांनी किती प्रेमाने बोलवू द्या, तो गरीब आहे त्याला लोक डावलतात. राजाने बोलवलं, त्याला पण एकदम फुगून गेला. एकदम निघाला. आता ज्या वेळेस तो निघणार आहे, आता जाणार आहे, देवाने त्याला स्पष्ट सांगितलं, माझे लोक आशीर्वादित आहेत, त्यांच्याकडे बघायचं नाही. माझे लोक, जाऊ नको सिकडा. देवाचा शब्द डावलून तरी पण तो निघाला. आमचा योना देव जा म्हणतोय तर जात नाही, आणि ह्याला देव म्हणतो नको जाऊ तरी बळत चाललाय. हे स्वभावाचे प्रकार आहेत. सगळ्यांचे स्वभाव, प्रत्येक माणसाचा वेगळा स्वभाव आहे. ऐकायला तयार नाही देवाचं. आणि मग बसला गाडवीवरती. त्याची मर्सिडीज बेंज होती ती त्या काळातली. लोकांना असं वाटतं गाढवावर बसणं म्हणजे खूप वाईट आहे. त्या काळात ती पद्धत होती बसायची. आज आपले जे वाहन आहेत त्या काळात त्यांची गाढवं म्हणजे त्यांची मर्सिडीज बेंज होती. अरे गाढव आहे त्याच्याकडे म्हणजे श्रीमंत माणूस. आज तुम्हाला कसं बुलेट बिलेट बाईक बिक घेऊन येता, फाटफाट फाट करत आता ते हॅ ऊ करत चालायचे. आणि लय मजा यायची त्यांना प्रवासामध्ये, खूप मजा. प्रभूला धन्यवाद. चाललं निघाला गाडवीवरती बसून प्रवासाला. एवढा लांबचा प्रवास राजाने बोलवलाय. आता काय झालं, ती गाडवी अशी चालली आणि अचानक त्या गाडवीने जाता जाता जे भिंतीला घसरून चालायला लागली, ह्याचा पाय चेंगरून टाकला इकडचा. अरे काय करते, काठी घेतली, ते सपासप सपासप. मग गाडवी त्याला म्हणते, मी आजवर आपल्याशी अशी कधी वागले का? तुम्ही मला का मारताय? गाढवी बोलायला लागली. म्हणजे मला कधी कधी वाटतं काय अक्कल आहे जनावरांना. टॉमीला म्हटलं टॉमी कम, तर टॉमी येतो. मुलांना बोलवा, ए बाळा इकडे. मी नाही येत, जा. रहस्य सांगू का याचं एक? ते काय झालं ना, देवाने 6 दिवसात पृथ्वी बनवली, 7व्या दिवशी विश्राम केला. 6व्या दिवशी पहिल्या अर्ध्या भागात जनावरं बनवली आणि दुसऱ्या अर्ध्या भागात माणसाला बनवलं. म्हणजे जनावरं माणसं एकाच दिवशी बनवले. म्हणून कधी कधी जनावरं माणसासारखे वागतात आणि माणसं असं. तुम्ही म्हणताय, मी म्हणत नाही. मला परत यायचं साताऱ्याला. मी कशाला काय बोलू बाबा, मी काही नाही बोलू, हे तुम्ही बोललायत, मी बोललो नाही. आणि मग त्याचा पाय असं चेंगरला, त्याने मारलं. आणि मग गाढवी म्हणते, समोर बघ कोण आहे? देवाचा दूत तलवार घेऊन उभा आहे. माणसाला दिसेना, गाढवीला दिसला. काय रे, कुठं चाललास? आहे की नाही? देवाने अडवलं त्याला. आणि मग जरा थोडा वटणीवर आला. मला वाटलं युटर्न घेऊन परत घरी जाईल, पण नाही, राजाने बोलवलंय. काय माणूस असतो ना एक एक. लापट हा तुमच्या डिक्शनरी शब्द आहे. आपल्या साताऱ्याच्या लोकांना माहीत नाही हा शब्द आहे. प्रभूला धन्यवाद या शब्दाबद्दल. तुम्हाला ठाऊक आहे, प्रभूची स्तुती असो. आणि तसाच परत पुढे निघाला. ज्या वेळेस राजापर्यंत पोहोचलं, त्याला राजालाच भेटायचं होतं. पोहोचला राजाकडे. राजा म्हटला, आता चल, हे बघ ऐक, हे लोक आलेत पाहुणे आपल्याकडे एवढे, ह्यांनी पूर्ण आपल्या पूर्ण
मोकळ्या जागेत त्यांनी पटांगणात सगळीकडे यांनी वस्त्या करून राहत आहेत. हे सगळं फस्त करणार आहेत, माझं सगळ्या राज्याचा नाश करून टाकतील, यांना शाप दे आणि तुझा शाप लागताच ते पळून जातील. का? कारण की माझ्याकडे जेवढं सैन्य आहे यांच्यात घुसवलं तर ते त्यांना मारून परत पाठवून देतील. आमच्याकडे सैन्य नाही, आम्ही त्यांच्याशी जिंकू शकत नाही, कारण की हे जिथं जिथं गेलेत तिथं तिथं देवाने त्यांना विजय दिलेला आहे. हालेलुया. आमोरी लोकांकडे गेले, देवाने त्यांना विजय दिला. आमची पण ती गत नको व्हायला, आम्हाला लढायचंच नाही बाबा यांच्याशी, यांना शाप दे आणि हाकल. तो बोला ओके. परत राजाचा ऐकायला तयार झाला. इथं पाय चेंगरलेला विसरला, देवाने त्याला काय सांगितलं ते विसरला, गाढवीने त्याला समजून सांगितलं ते पण विसरला, सगळं विसरला आणि गेला तोंड घेऊन. राजाला म्हटलं चल त्या डोंगरावरती. एका डोंगरावरती गेले, वेदी तयार केली. सगळ्यांनी म्हणा वेदी तयार केली. आता वेदी ज्यावेळेस त्याने तयार केली, त्या वेदीवरती अर्पण दिली, त्यांचा काय विधी असेल ते सगळे विधी त्याने करून टाकले. आणि नंतर राजा म्हणतो झाले का विधी, आता दे सगळ्या त्या लोकांना शाप. आता मी शाप देतो बरं का, शाप देतो मी आता. अरे बोलायला लागलं आणि त्याच्या तोंडातून सगळे आशीर्वादच निघाले. बोलो येशू मसीह की. राजा म्हणला तुला ह्या डोंगरावरून जमलं नसेल, आपण त्या डोंगरावर जाऊ. दोघं डोंगर उतरले. इथं स्टेज उतरलं तर मला घाम आलाय, पण ते लोक डोंगर उतरायचे आणि परत दुसऱ्या डोंगरावर गेले. दुसऱ्या डोंगरावरती जाऊन उभे राहिले. परत वेदी, परत अर्पण, परत विधी, परत कार्यक्रम, सगळं संपलं. राजा म्हणतो आता झालं का तुझं, आता दे त्यांना शाप. देतो बरं का शाप. राजा मी त्यांना शाप देतो. तोंड उघडतोय, परत आशीर्वाद, परत. राजा म्हटलं ठीक आहे, 2 डोंगरावर नाही जमलं, 3 तिगडा काम बिगडा नाही. ख्रिश्चन लोकांनी नवीन म्हणी काढल्या, 3 तिगडा काम तगडा. देवजो बाप, देवजो पुत्र, देवजो पवित्र आत्मा, त्रैक्य देवाचे सेवक आहेत आपण. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. चला आता आपण तिसऱ्या डोंगरावर जाऊ. परत ते अजून उतरून परत तिसऱ्या डोंगरावरती गेले. तिसऱ्या डोंगरावरती गेले, परत वेदी, परत अर्पण, परत सगळं काही. त्यावेळेस त्याने मुख उघडलं, त्यावेळेस तो या ठिकाणी गणना 23:23 मध्ये तो म्हणतो परमेश्वराने आशीर्वादित केलं त्यांना. इस्रायलावरती कुठलंही चेटूक मंत्रतंत्र चालणार नाही. हालेलुया. ज्याला देवाने आशीर्वादित केलेलं आहे त्याला कुणी शापित करू शकत नाही. ज्याच्यावर देवाचा हात आलेला आहे त्या व्यक्तीच्या जीवनावरती सैतान संकट आणू शकत नाही. ज्याने प्रभूचा हात धरलेला आहे, ज्याच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याला स्थान आहे, जो देवाच्या अग्नीने भरलेला आहे, जो देवाच्या सामर्थ्याने भरलेला आहे, सैतान त्याच्या केसाचाही नाश करू शकत नाही. कारण की तुम्ही असाधारण देवाचे असाधारण लोक आहात. परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे. हालेलुया. मला मी आशीर्वादित आहे, मी आशीर्वादित आहे. ज्याला देवाने आशीर्वादित केलं त्याला कोणीच शापित करू शकत नाही. जर तुम्हाला खात्री आहे की तुम्हाला आशीर्वाद देणारा तुमचा स्वर्गीय देव आहे, तर तुम्हाला कुठल्याही संसारातील कुठल्याही गोष्टीची भीती वाटणार नाही. तुमच्यात एक आगळा वेगळा कॉन्फिडन्स असेल. परिस्थिती किती बिघडली, तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसेल. कारण तुम्हाला माहित आहे पुढं काय घडणार आहे. तुम्ही यशस्वी होणार हे तुम्हाला आधीच माहित आहे, तर तुमच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसणार आहे. ज्याला देवाने आशीर्वादित केलेला आहे त्याला कोणीच शापित करू शकत नाही. मार्क 10 अध्याय 15-16 वचनामध्ये, मार्क 10, 15 आणि 16 वचनामध्ये येशू ख्रिस्ताने लहान लेकरांना आशीर्वादित केलेला आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणत आहे की बालकासारखं होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाहीत, तर अशा लोकांचा बालक झालं पाहिजे, मनाने कोमल झालं पाहिजे, तर देवाच्या राज्यात प्रवेश आहे. अन्यथा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. आणि पुढं काय लिहिलं माहिती आहे, तेव्हा त्याने त्यांना म्हणजे लेकरांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. आमेन. हालेलुया. लेकरांना येशूने जवळ घेतलं, त्यांना कवटाळलं, त्यांना आशीर्वाद दिला. आज लेकरं येशू जवळ आले तर त्यांना आशीर्वाद मिळेल. आज जर आमच्या लेकरांना आम्ही जगिक गोष्टीमध्ये गुरफटून टाकलेलं आहे, मोबाईलमुळे डोळ्याचे कितीतरी आजार होत आहेत, मेंटॅलिटी लेकरांची खराब होत आहे,
अजिबात दाखवू नका असं मी म्हणणार नाही. शैक्षणिक गोष्टी, धार्मिक गोष्टी, चांगल्या गोष्टी, त्यांच्या भवितव्याच्या गोष्टी नक्की त्यांना मोबाईलवर दाखवा, पण दिवसातला काहीतरी वेळ ठरलेला असावा. कुठल्याही गोष्टीची अतिशयोक्ती झाली तर त्याने माणसाच्या जीवनाची हानी होते आणि मग येत्या दिवसामध्ये त्या गोष्टीला लेकरं ॲडिक्ट होतात. आई बाप ह्या गोष्टीला जबाबदार आहेत. शेजारी पाजारी दुसऱ्यांना आपण बोलू शकत नाही. थोडं स्ट्रिक्ट व्हा. थोडं तुम्ही कडक जर लेकरांना बोललात तर तुमच्या एका शब्दाने काही लेकरांवरती फार दुष्परिणाम होणार नाही, पण आज त्यांना लावलेली शिस्त आयुष्यभर त्यांच्या कामी पडणार आहे. हालेलुया. या माता पित्यांबद्दल मी देवाला धन्यवाद देतो की ज्यांनी आपली लेकरं येशूच्या जवळ, येशूच्या मिठीत दिली, त्यांना येशूने आशीर्वाद दिला. जर लेकरं नको त्या गोष्टींमध्ये अडकतील, जर ते देवापासून दूर जातील, त्यांना देवाचा आशीर्वाद कसा प्राप्त होईल? जर लेकरं चर्चला येत नाहीत, तुम्ही त्यांना समजून सांगितलं पाहिजे. इथं तुम्ही सगळे येशूवर विश्वास ठेवणारे, आज खास आपल्या साताऱ्यातील सर्व मंडळांसाठी ही प्रार्थना आहे आणि आपण सगळे चर्च मिळून, देवाचे लोक मिळून आपल्या भारत देशासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. हालेलुया. जरा मोठ्या आवाजात हालेलुया. तर येशूने लेकरांना आशीर्वाद दिला. पुढं येशू ख्रिस्ताने भोजनावर आशीर्वाद दिला. अशा काही घटना आहेत, पण 2 घटनांकडे लक्ष केंद्रित करू. मार्क 6 अध्याय 41 वचनामध्ये, मार्क 6 आणि 41, मग त्याने त्या 5 भाकरी व ते 2 मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडल्या व त्या त्यांना वाढण्यास आपल्या शिष्याजवळ दिल्या. ते 2 मासेही सर्वांना वाटून दिले. 5 भाकरी 2 मासे यावर येशू ख्रिस्ताने आशीर्वाद दिला आणि ते वाटल्यानंतर किती लोक जेवले बरं? 5,000 लोक जेवले आणि तेवढे जेवून तृप्त झाले, पण 12 टोपल्या उरल्या. हालेलुया. पुरून उरणारा आशीर्वाद. याचा अर्थ येशूने भाकर दिली की ती भाकर पुरून उरणारी ठरते. आणखीन एका भाकरीवर येशूने आशीर्वाद मागितला आहे, तर ती भाकर कोणती आहे ते पाहूया आपण. लूक 24 अध्याय 30 वचन. येशू लेकरांना आशीर्वादित करतो, येशू भोजनाला आशीर्वादित करतो. एकदा भाकरीवर आशीर्वाद मागितला, 5,000 जेवले. आता ही दुसरी एक भाकर आहे, ती पहा काय आहे. लूक 24:30 मध्ये, मग असे झाले की तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला असताना त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. हे काय आहे? प्रभूचं शेवटचं भोजन. हालेलुया. क्रूसावर जाण्याच्या आधी शेवटचं भोजन त्याने आपल्या शिष्यांबरोबर केलं. सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट, केलं की नाही? आणि त्याने भाकर घेतली, मोडली, शिष्यांना दिली आणि काय म्हटलं? हे माझं शरीर आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. भोजन झाल्यावर प्याला घेतला आणि त्या प्याला द्राक्षरसांचा आपल्या शिष्यांना देऊन म्हटलं की हा माझ्या रक्ताने केलेला नवा करार आहे. आमेन. प्रभूची स्तुती असो. जितक्यांदा तुम्ही एकत्र येता त्या वेळेस आपल्या चर्चमध्ये प्रभू भोजन होणं गरजेचं आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? प्रभूची स्तुती असो. तर आम्ही प्रभूच्या मेजात सहभागी होण्याचं कारण हे आहे की आम्हाला येशूच्या वधस्तंभाचं स्मरण राहावं, सुवार्ता आमच्या अंतःकरणात पक्की राहावी. तोच येशू ख्रिस्त मरणातून उठला आणि पुन्हा तो आम्हाला घेण्यासाठी येणार आहे याचं स्मरण राहावं, यासाठी ती भाकर आहे. बरं, एकदा प्रभूने भाकर आशीर्वादित केली आणि ती 5,000 दिली. दुसऱ्यांदा ज्यावेळेस त्याने भाकर घेतल्याने आशीर्वादित करून शिष्यांना दिली, ती काय फक्त 12 जणांसाठी नव्हती, ती आम्हा सगळ्यांसाठी होती. ती जीवनाची भाकर आहे. मरणाऱ्या जगाला जीवनाची गरज आहे. ती एक भाकर, त्या ठिकाणी त्या 5 भाकरी आणि 2 मासे, फक्त त्या भाकरीच्या द्वारे 5,000 लोक जेवले. पण ही जीवनाची भाकर सगळ्या पिढ्यांसाठी आहे. ही लाखो करोडो लोकांसाठी आहे. का? कारण येशूने भाकर आशीर्वाद देऊन मोडली आहे. हालेलुया. येशूचा आशीर्वाद सामर्थ्यवान आहे. लेकरांवर आशीर्वाद, अन्नावर आशीर्वाद, देवाच्या सामर्थ्याचा आशीर्वाद आपण येशू ख्रिस्ताच्या या सेवेमध्ये पाहत आहोत. देवाला धन्यवाद. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त स्वर्गारोहण होऊन ज्यावेळेस तो स्वर्गाला गेला, 500 लोकांच्या जमावा देखत येशू ख्रिस्त स्वर्गाला ज्यावेळेस घेण्यात आला, त्यावेळेस 24-50 लूक याचा 24 अध्याय, लूक 24 आणि 50 वचन. नंतर त्याने त्यांना बेथानीपर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला. स्वर्गाला येशू जाण्याच्या आधी त्याने मंडळीला आशीर्वाद दिलेला आहे. बोलो येशू मसीह की हालेलुया. म्हणा, मी आशीर्वादित आहे, मी आशीर्वादित आहे.
येशूने स्वर्गाला जाताना कोणाला आशीर्वाद दिलाय? मंडळीला आशीर्वाद दिलेला आहे, आपल्याला आशीर्वादित केलेला आहे. बघा, एलिया स्वर्गाला गेला, आमेन. आणि त्याचा असिस्टंट, काय नाव होतं त्याचं? एलिया. एलियाचा असिस्टंट होता अलिशा. एलिया जिकडे जाईल त्याच्या मागे मागेच जायचं. एलिया गेला त्याच्या मागे जा. तो बेथेलला गेला त्याच्या मागे, तो गिलगालला गेला त्याच्या मागे, तो यरीहो ओलांडतोय त्याच्या मागे, तो जिथं जाईल तिथे त्याच्या मागे, यार्देन ओलांडतोय तिथं त्याच्या मागे, प्रत्येक ठिकाणी मागे गेला. एलिया सांगतो तू घरी जा, तो म्हणतो मी नाही, मी तुझ्याच मागे येणार. आणि शेवटी ज्यावेळेस एलिया स्वर्गाला जाणार आहे, अलिशाने एक गोष्ट मागितली, तुझ्या ठाई असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा. बोलो येशू मसीह की. दुर्घट गोष्टी मागतोस म्हटलं त्याने, पण जर मी वर जाताना तुला मी दिसलो आणि तर मी तुला दुप्पट अभिषेक प्राप्त होईल. एलिया स्वर्गाला जसा घेतला गेला त्या वावटळीतून, हा ओरडतोय माझ्या बापा, माझ्या स्वामी. त्याला हे वाटतं की तो एक वियोगाचा समय, आणि त्या परिस्थितीमध्ये एलियाचा झगा खाली पडला आणि हे चिन्ह आहे, अलिशाला दुप्पट अभिषेक मिळाला. हालेलुया. आता तो झगा त्याने घेतला. ह्या झग्याने आधी एलियाच्या द्वारे जशी नदी दुभागली होती, परत जाऊन त्याने तशीच नदी दुभागली. हे चिन्ह आहे की अलिशाला दुप्पट अभिषेक मिळाला होता. हालेलुया. एलियाने तो सामर्थ्याचा अभिषेक स्वर्गाला का नाही नेला? आरोग्याचा अभिषेक का नाही नेला? त्याला देऊन टाकला डबल इथंच. कारण स्वर्गात कोणी देवदूत आजारी पडत नाही. गॅब्रिएल येऊन म्हणणार नाही सकाळपासून पंख हलवतो, इतका त्रास होतो इथं शोल्डरला, जरा प्रार्थना कर रे एलिया. मी खायला येणार नाही, काय सर्दी झाली सकाळपासून, खूप कुलिंग वाढले स्वर्गामध्ये. कुणी असं म्हणणार नाही तिथं, कुणीच आजारी पडतच नाही तिथं. मग तो अभिषेक इथं गरजेचा होता. म्हणून जाताना तो अभिषेक एलियाने अलिशाला दिला. हालेलुया. एलियाने अभिषेक कुणाला दिला? अलिशाला दिला. येशूने जाताना अभिषेक मंडळीला दिला. आमच्याकडे झगा कोणाचा आहे? येशूचा झगा आहे. आता दुप्पट आणि चौपटची बात करू नका, त्याने परिपूर्ण अभिषेक तुम्हाला दिला आहे. हालेलुया. त्याचं परिपूर्ण सामर्थ्य, त्याचा परिपूर्ण आशीर्वाद त्याने तुम्हाला आणि मला दिलाय. आम्ही आशीर्वादित आहोत. हालेलुया. म्हणा मी आशीर्वादित आहे. कोणी पण आता भेटलं, काय ब्रदर कसं काय चाललंय, त्याला म्हणायचं मी आशीर्वादित आहे. काय म्हणता बाकी कसं चाललंय, सेवा प्रार्थना घरदार कसं आहे? मी आशीर्वादित आहे. हालेलुया. परिस्थिती काही असो, माझे खिसे रिकामे असले तरी चालतील, पण मी आशीर्वादित आहे. हालेलुया. लाईट बिलच नाही भरलं, काय तुम्ही असं म्हणताय? नाही, मी आशीर्वादित आहे, कारण माझा देव सगळं पे करणार आहे. हालेलुया. माझ्या गरजा पूर्ण करणारा देव माझ्या बरोबर आहे, कारण मी आशीर्वादित आहे. सगळ्यांनी म्हणा मी आशीर्वादित आहे. बरं, येशूने आपल्याला किती आशीर्वाद दिले? येशू जेवढा आशीर्वादित आहे तेवढे आपण आशीर्वादित आहोत का? आवाज खोल गेला तुमचा. असा ट्विस्ट प्रश्न विचारू नका पाळक साहेब. येशू मोठा आहे, आम्ही शून्य आहोत. काही लोकांची प्रार्थना असते, प्रभू मी धूळ आहे, मी माती आहे, मी खड्ड्यात पडलोय. स्वतःला शून्य समजतो. आम्ही कोण आहेत? आमची ओळख आम्हाला कळालेली नाही आहे. ज्यावेळेस मी म्हणतो ख्रिस्त जेवढा आशीर्वादित आहे तेवढे तुम्ही आशीर्वादित आहेत का, त्यावेळेस तुम्ही शांत होताना विचार करताय, असं कसं काय बोलताय ते पाळक? अरे तो मस्तक आहे, आम्ही शरीर आहेत, त्याच्यावर जेवढा अभिषेक आहे तेवढा आमच्यावर असला पाहिजे. तो आमचा बाप आहे, आम्ही त्याचे लेकरं आहोत. तो बाप आहे, त्याचे आम्ही वारस आहोत. जे त्याच्याकडे आहे ते आमच्याकडे असणारच आहे. तो आशीर्वादित आहे. मी कसा शापित असेल? म्हणा मी आशीर्वादित आहे. इफिस्करास पत्र 1 अध्याय 3 वचन. वचनातून बघितलं की मग माणसाचे डोळे नक्की उघडतात. ऐका, इफिशियन चॅप्टर 1 वर्स 3. इफिस 1 अध्याय 3 वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील 10% आशीर्वाद. काय? स्वर्गातील, सगळ्यांनी म्हणा सर्व, मोठ्या आवाजात सर्व. ह्या सर्व मध्ये काय काय आलं? ह्याच्यामध्ये देव मला पैसे देईल, घर देईल,
स्वर्गात सगळे आशीर्वाद मला दिलेत देवाने? नक्की? काय पॉवरफुल वचन आहे. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. हालेलुया. स्वर्गातले सर्व आशीर्वाद ॲक्च्युअल पाहता, नीट लक्ष देऊन ऐका, तुलना करतो आशीर्वादांची. या जगात सगळ्यात महागडं घर तुम्हाला दिलं, पण त्याच्यापेक्षा मूल्यवान तुमचं घर स्वर्गात आहे. कळतं तुम्हाला डिफरन्स? इथं तुम्हाला चालताना रस्त्यात तुम्ही ठोकर लागून पडू शकता, पण स्वर्गात सोन्याचे रस्ते आहेत. आशीर्वादांमध्ये फरक आहे. हालेलुया. स्वर्गीय आशीर्वाद फार सामर्थ्यवान आहेत. स्वर्गीय आशीर्वाद फार मोठे आहेत, सामर्थ्यवान आहेत, कृपादानं फार पॉवरफुल आहेत. स्वर्गाचे आशीर्वाद फार अलौकिक आहेत. देव म्हणतो की ते सगळे तुला दिलेत. मग हे जगाचे आशीर्वाद तो का नाही देणार? पहिल्याने त्याची धार्मिकता मिळवा आणि जगातले सगळे आशीर्वाद तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. प्रभू म्हणतो मी तुला 1 लाख रुपये आज देणार आहे, उदाहरणार्थ, नाही तर घ्यायला स्टेजच्या मागे येऊ नका. प्रभू आज तुम्हाला म्हणाला आज मी तुला 1 लाख रुपये देणार आहे, आणि तुम्ही म्हणता प्रभू 10 रुपये देशील का? कळतोय फरक? देव म्हणतोय तुला मी 1 लाख देणार आहे, आणि तुम्ही म्हणता प्रभू 10 रुपये देशील का? जगातल्या गोष्टी एवढ्या तुच्छ आणि कमजोर आहेत प्रियांनो. ज्याला स्वर्गीय आशीर्वाद मिळालेत त्याला जगातल्या आशीर्वादांचे काहीच विशेष वाटत नाही. हालेलुया. राष्ट्रांची संपत्ती तुमच्याकडे चालून येईल. हालेलुया. आशीर्वादित व्हाल तुम्ही. तुमच्या जीवनात कुठल्या गोष्टीची वाण पडणार नाही, कारण की ज्या येशूच्या मागे तुम्ही चालायचं ठरवलंय त्याने स्वर्गाचे द्वार तुमच्यासाठी उघडले आहेत. आशीर्वादाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडले आहेत. त्याचा अलौकिक सामर्थ्य त्याने आम्हाला दिला आहे. जर स्वर्गाचे आशीर्वाद मिळालेत, स्वर्ग श्रेष्ठ स्थान आहे. पृथ्वीवरचे आशीर्वाद तर सहजच आपल्याकडे येतील. आमेन. देव कुठली गोष्ट राखून ठेवत नाही. ॲक्च्युली देवाकडे जी प्रॉपर्टी आहे, देवाची प्रॉपर्टी किती आहे? सगळी त्याची प्रॉपर्टी आहे. आकाशातले तारे किती आहेत? मोजू शकतो? मोजू शकत नाही. कोणीच मोजू शकत नाही. कधी असं ऐकलंय एखाद्या श्रीमंत माणसाने आकाशातले 2 तारे विकत घेतलेत? हे बिल गेट, वॉरन बफे, अंबानी फॅमिली, टाटा फॅमिली, कुणी पण, जगातले धनवानातले धनवान लोक, कुणी पण असो, श्रीमंत लोकांनी आकाशात 1 तारा विकत घेतला असं कधी ऐकलं आपण? नाही घेऊ शकत. जगातल्या सगळ्या श्रीमंत लोकांनी आपली प्रॉपर्टी एकत्र केली तरी त्यांच्या आवाक्यात नाही आहे की त्यांनी 1 आकाशातला तारा घ्यावा. पण तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो, हे सगळे तारे आपल्या बापाचे आहेत. गरीब देव आहे आमचा. देव गरीब आहे? श्रीमंत देवाचे श्रीमंत लेकरं तुम्ही आहात. तो आशीर्वादित आहे म्हणून आम्ही आशीर्वादित आहे. तो जिवंत आहे म्हणून आपण जिवंत आहे. तो अग्नी स्वरूपात आहे म्हणून आम्ही आग घेऊन चालणारे लोक आहोत. हालेलुया. तो अभिषिक्त आहे म्हणून आपण अभिषिक्त आहे. त्याच्यामुळे आपण आहेत. तो प्रकाश आहे म्हणून आपण प्रकाश आहोत. प्रभूची स्तुती असो. हा इतका बलाढ्य परमेश्वर आहे. त्या परमेश्वराने येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला सगळे आशीर्वाद दिलेले आहेत. एकही आशीर्वाद राखून ठेवला नाही. त्याची जी ही प्रॉपर्टी आहे परमेश्वराची, त्याच्यासाठी सगळ्यात बहुमूल्य त्याचा एकुलता एक पुत्र आहे. तो पण त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी देऊन टाकला. हालेलुया. ज्याने पुत्र दिला, रोमकरास पत्र 8 अध्याय 32 वचन, रोमन चॅप्टर 8 वर्स 32, ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही. आमेन. कलसे 1 आणि 12 मध्ये परमेश्वराने आपल्याला योग्यतेचं केलं आहे. कलसे 1:12, आणि ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाचे विभागी होण्याजोगे केले, त्या पित्याची तुम्ही उपकार स्तुती करावी. आम्ही योग्य नव्हतो, त्याने आपल्याला योग्यतेचं केलेलं आहे. त्याने आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. आज नंतर स्वतःला कमजोर समजू नका. कोणी आमेन म्हणायला तयार आहे का? म्हणा, मी कमजोर नाही, मी हारलेला नाही, मी विजेता आहे, कारण मी आशीर्वादित आहे. मी आशीर्वादित आहे.
मी आशीर्वादित आहे.